ज्ञानेश्वरी पठन अध्याय 8 ओव्या 221 ते 240 श्लोक 25 ते 26। अग्निर्ज्योतिर्ह शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः। आत अग्निर्ज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामासा माझी मासू उत्तरायण। आयशिया समयोगाची निवृत्ती लावणी जे देह ठेविती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद। अवधारी गा धनुर्धरा एथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै। येथ अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वर्षिल गा सोपान येणे सायुज्य सिद्धी धन पावती योगी। हा उत्तम काळू जाणिजे याते अर्चिरा मार्गू म्हणजे आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक। धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसं ज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते। तरी प्रयाणाची अवसरे वातशेषमा सुबरे तेने अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके। सर्वे इंद्रियाला कुड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्रमाण। अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवगा होये तेने चेतना गिवसिली ठाये शरीरीची। जैसे चंद्र आढाभाळ सदट दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे झावळे होय। का मरेना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणीची मर्याद वेळ ठाकी। ऐसे मन बुद्धी करणी स्वभवती धुमाकुळाची कोंडणी तेथ जन्मे जोडिलिये वाहणी युगची बुडे। हागा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणि का लाभाची गोठिके आहे म्हणून प्रयाणी तव होय तुली दशा। ऐशी देहांत स्थिती
बाहेरी कृष्ण पक्षू आणि राती आणि सामासही ओवडवती दक्षिणायन. ये पुनरावृत्तीची घरणी अगवी एकवटती दयाची या प्रयाणी. तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसे नि ऐके. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे. मग तेथुनी मागुता बहुडे संसारा ये. आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा. आणि हाची धुम्र मार्गू गावा पुनरावृत्तीची या. येर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी. शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मते. एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुन्हा. आयशिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी आवंटा. म्हणून बुद्धिपूर्व सुबटा दाविलिया तुझ. काजे मार्ग मार्ग देखावे साचे लटके ओळखावे. हिताहित जाणावे हिताची लागी. पाय पा नाव देखता बरवी. कोणी आड घाली काय काथावी. का सुपंथ जाणून या आडवी रिगवत असे. रामकृष्ण हरी.